आणखीन एक मोठी बातमी, अविनाश जाधव यांची याचिका फेटाळण्यात आलेली आहे। मुंबई हायकोर्टाने ही याचिका फेटाळलेली आहे। बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांविरोधातील ही याचिका होती आणि ती याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे। चुकीच्या मुद्द्यांवर युक्तिवाद करत असल्याचं कोर्टाने सुनावलं असल्याचं देखील कळतंय। अविनाश जाधव यांनी ही याचिका केली होती, मात्र ती याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावलेली आहे। बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांविरोधातली ही याचिका फेटाळण्यात आलेली आहे। चुकीच्या मुद्द्यांवर युक्तिवाद करत असल्याचं निरीक्षण कोर्टाने सुनावलंय। अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। या सुनावणीवेळी कोर्टाने असीम सरोदे यांनाही फटकारलंय। चुकीच्या मुद्द्यांवर युक्तिवाद करत असल्याचं कोर्टाने सुनावलंय। अविनाश जाधव यांनी या संदर्भातली याचिका केली होती, मात्र मुंबई हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे। बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांविरोधातली ही याचिका होती, मात्र ही याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावली आणि या सुनावणीवेळी कोर्टाने असीम सरोदे यांना देखील फटकारलं असल्याचं कळतंय। चुकीच्या मुद्द्यांवर युक्तिवाद करत असल्याचं निरीक्षण कोर्टाने सुनावलंय।